नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनीता तुमची इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाची शिक्षिका. आस विद्यालयातर्फे तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी हार्दिक स्वागत करते. चला तर मग आता आपण आपल्या धड्यामध्ये प्रवेश करूया. आपल्या धड्याचं नाव आहे स्वराज्याचा कारभार. चला तर पुढे जाऊया. आता आपण बघतोय की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आतापर्यंत आपण काय शिकलो की राज्याभिषेक झाला, एक मोहीम सुद्धा केली आपल्या महाराजांनी गोवळकोंड्याची. त्याच्यानंतर पुढे स्वतःला राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्या राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण हा दिग्विजय केला, म्हणजे तो जिंकून घेतला, तिथला परिसर, तिथलं सगळं प्रदेश, प्रांत वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी अजून हा स्वराज्याचा विस्तार केला आणि या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यामधला बराचसा प्रदेश ह्याच्यामध्ये होता, अंतर्भूत होता, म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला होता. तो जिंकून त्यांनी घेतला होता. तसंच त्यांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातला सुद्धा काही भाग आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतला होता. आणि अशा रीतीने ह्या विस्तारित केल्या गेलेल्या स्वराज्याचा राज्यकारभार हा अतिशय सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये आपल्या प्रजेचं हित व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, यासाठी महाराजांनी एक स्वराज्याची खडी बसवली होती. ह्याची आता आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग बघूया काय काय केले आपल्या महाराजांनी. तर महाराजांनी प्रथम नेमलं होतं ते अष्टप्रधान मंडळ. महाराजांनी राज्याभिषेकाच्याच प्रसंगी अष्टप्रधान मंडळ हे नियुक्त केलं आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यामध्ये त्याची विभागणी केली. पुढे बघूया. प्रत्येक खात्यासाठी त्यांनी एक प्रमुख नेमला आणि 8 खात्यामध्ये 8 प्रमुख मिळून असं अष्टप्रधान मंडळ हे बनवलं. आणि या प्रमुखांची नेमणूक करणं किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणं हा महाराजांचाच फक्त अधिकार होता, की त्यांना काढणं किंवा ठेवणं हे त्यांच्या हातामध्येच होतं. अजून कुणाच्याही हातामध्ये हा निर्णय नव्हता. मग आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते, कारण फार मोठी जबाबदारी महाराजांनी या सगळ्या अधिकाऱ्यांवर सोपवली होती. आणि त्याच्यामध्ये असं होतं की प्रजेचंच हित आणि प्रजेचंच कल्याण, आणि ह्याच्यामध्ये प्रजा कुठेही दुखावली जाणार नाही याची तंतोतंत काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं होतं या अधिकाऱ्यांना, कारण ते सर्वस्वी जबाबदार होते या गोष्टीला. आणि हे सगळे जे अधिकारी नेमले होते हे शिवाजी महाराजांनी गुण आणि कर्तृत्व बघूनच त्या अष्टप्रधान मंडळांची ही निवड करून घेतली होती. म्हणजे त्या लोकांना त्या जी काही गोष्ट सोपवलेली आहे किंवा जी काही समिती दिलेली आहे, जी काही कामगिरी दिलेली आहे, तर तो व्यक्ती त्या कामासाठी योग्य आणि पात्र आहे असं बघूनच त्याला ते काम सोपवलं गेलं होतं, ती जबाबदारी दिली गेली होती. आणि मग त्यांना महाराज कसे खुश ठेवायचे, तर इनाम, वतन किंवा जहागिऱ्या अशा महाराजांनी कधीच दिल्या नाहीत, तर रोख पगार मात्र भरपूर दिला होता. पुढे बघूया शेतीविषयीचं त्यांचं धोरण. अर्थात आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. मग खेड्यामध्ये प्रमुख व्यवसाय कोणता, तर शेती. मग महाराज आपल्या शेतीचं महत्व हे जाणत होते, म्हणून मग त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांच्या हिताकडे जास्त लक्ष दिलं. बघा, आपण आपला तळ असतो तो मजबूत केला तर आपल्याला मग पुढे पायऱ्या चढता येतात. आपला तळ कोणता आहे, आपले शेतकरी, आपली शेती. मग त्या शेतकऱ्यांना आपल्याला बढावा दिला पाहिजे, त्यांचं हित बघितलं पाहिजे. तर त्या अनुसरून आपल्या महाराजांनी काय काय उपाययोजना केल्या, तर त्याच्यासाठी त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची संपूर्णपणे जबाबदारी सोपवली. पुढे
ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल हा गोळा करायचा नाही, अशी ताकीद त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल हा गोळा करायचा नाही, अशी ताकीद त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिली. तसंच पडीक जमीन जी असते, म्हणजे जी पडलेली आहे, जिथं काही ना सुपीक म्हणा, सुपीक नसलेली अशी जमीन लागवडीखाली आणायची, त्याच्यासाठी सुद्धा उत्तेजन दिलं. त्या जमिनीमध्ये काय दगड, गोटे, धोंडे, दगड असतील ती काढून टाकून ती जमीन अजून कशी सुपीक बनवायची ह्याच्यावरती भर दिला. आता पुढे बघूया आपण की अतिवृष्टी आणि अवर्षण यामुळं जर हातचं पीक निघून गेलं किंवा दुष्काळ पडला, पिकं करपून जातात आणि जास्त पाऊस पडला तर पिकं वाहून जातात. मग असं काही झालं आणि अजून एक शक्यता आहे की शत्रू सैन्यानं जर का हल्ला केला आणि गावाचा काही प्रदेश उद्ध्वस्त केला आणि त्याच्यामध्ये जर पिकं हे नष्ट पावली, तर या प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा आणि इतर कर यामध्ये सूट द्यावी. कारण मग तो शेतसारा भरणार तरी कुठून? मग परत कर्ज, मग ते नकोच. मग त्यांनी काय केलं? सूट दिली. अशी अशी हानी झालेली आहे, असं नुकसान झालंय, तर मग तुम्हाला एवढ्या एवढे गोष्टींची सूट देण्यात आलेली आहे, म्हणजे शेतसाऱ्यामध्ये. आणि हा त्यांचा अगदी कडक असा आदेश होता. तसंच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर, पेरणीसाठी चांगले बी बियाणं पुरवणं, अशी त्यांनी पूर्णपणे आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिली होती. की जर का दुष्काळामुळे पिकं वाहून गेली तर बी बियाणं पण जातात, कधी आपल्या जनावरांना सुद्धा त्रास होऊ शकतो. तर अशा प्रसंगी शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करायची, जी काही कमी त्रुटी हानी झालेली आहे त्याच्यामध्ये भरपाई करायची. फार सुंदर असं धोरण त्यांनी अवलंबलं होतं. पुढे बघूया शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ, ह्याचं आपण थोडासा एक आढावा घेऊया. तर प्रधानाचं नाव आणि त्याचं पद आणि त्याचं काम, हे आपले 8 चांगले अतिशय कर्तृत्ववान असे आपले 8 अधिकारी आहेत आपल्या शिवरायांच्या कामकाजामधले. मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते. त्यांनी राज्यकारभार चालवायचा आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था बघायची. दुसरे आहेत रामचंद्र निळकंठ मुजुमदार, हे अमात्य आहेत. त्यांनी राज्याचा जमा खर्च बघायचा, म्हणजे संपूर्ण किती पैसा आला, किती गेलं, किती कोणाला काय देणग्या दिल्या, कोणी काय किती पगार गेले, हे सगळा जमा खर्च बघायचा. अण्णाजी दत्तो हे सचिव होते. त्यांनी संपूर्णपणे सरकारी आज्ञापत्र तयार करायची, म्हणजे जे काही मसुदे खलिते जे काही असतात किंवा काही नियमावली असते ती करायची. त्याच्यानंतर दत्ताजी त्रिंबक वाकनीस ह्या मंत्र्यांनी पत्रव्यवहार सांभाळायचे, म्हणजे आपले जे मैत्रीपूर्ण संबंध असतात आपल्या परदेशातल्या लोकांशी, जवळच्या राजांशी, तर तो सगळा पत्रव्यवहार सांभाळायचा. किंवा राज्यामध्ये सुद्धा काही देणं असेल किंवा काही पत्रव्यवहाराचा कारभार असेल तर तो यांनी बघायचा. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. सैन्याची व्यवस्था ठेवणं आणि राज्यरक्षण करायचं, त्यांनी संपूर्णपणे सैन्याची देखभाल करायची. रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते. परराज्याशी संबंध ठेवायचा, म्हणजे राजदूतासारखं काम करायचं, की परराज्याशी आपले संबंध मैत्रीपूर्ण व्यापारी संबंध अतिशय चांगल्या रीतीने प्रस्थापित करायचं, की युद्धाचा प्रसंग न येता मैत्रीपूर्ण शांतता एकमेकांच्या राज्यात असली पाहिजे. त्याच्यानंतर निराजी रावजी हे न्यायाधीश होते. हे न्यायदान करायचे, म्हणजे संपूर्ण न्यायालयाचं काम हे निराजीरावजी बघायचे. आणि 8वे आहेत आपले मोरेश्वर पंडितराव. हे पंडितराव होते. सर्व काही आपल्या राज्यकारभारातला धार्मिक व्यवहार जो बघायचा आहे तो ह्यांनी बघायचा. तर असं होतं आपल्या शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ. बघा, इतकं सुंदर समय सूचकतेने आणि इतका छान असा सगळा अधिकारी मंडळांचा हा ताफा होता. पुढे बघूया आपण काय शिकलो, का ते सांगा. तर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ हे स्थापलं. तर ह्याचं कारण तुम्ही आपल्या व्यवस्थित वहीमध्ये नमूद करा. आणि आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला तर मग